ऑटो ड्राइवरों के मसाइल को हल करने के लिए वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से नांदेड़ के ज़िला कलेक्टर दफ्तर के सामने आज एक एहतजाजी धरने का इनेकाद किया गया। ज़िला इंतज़ामिया ने शहर में लॉकडाउन तो हटा दिया है, लेकिन अभी भी ज़िमनी तौर पर चंद पाबंदियां और शराइत बरकरार रखी गई है। इनमें एक शर्त ऑटो ड्राइवरों से मुतालिक भी है, जिसमें उन्हें हिदायत दी गई है कि वो शहर में बैक वक्त 2 से ज़ायद मुसाफिरों को नहीं बिठा सकेंगे और अगर ऐसा कोई करता है तो मुताल्लिक़ा ऑटो ड्राइवर के खिलाफ जुर्माना आयद किया जाएगा। इस शर्त की वजह से ऑटो ड्राइवरों का रोज़गार मुतासिर हो रहा है। सिर्फ 2 मुसाफिरों को बिठाने की शर्त पर अमल करने में कई मसाइल पेश आ रहे हैं। पेट्रोल के दाम बढ़ चुके हैं। 2 मुसाफिरों से इजाफी किराया वसूल करने पर लोग किराया अदा करने के लिए भी तैयार नहीं है। ऐसे में इन ऑटो ड्राइवरों के लिए रोज़गार का हुसूल मुश्किल हो गया है, जिसकी वजह से इन लोगों ने 2 मुसाफिरों की पाबंदी हटाने का मुतालबा किया है और मामूल की तरह मुसाफिरों को ले जाने की परमिशन देने की मांग की है। एहतजाजी धरने में कसीर तादाद में ऑटो ड्राइवरों ने शिरकत की। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामधील जे ऑटो चालक आहेत त्या ऑटो चालकांच्या गेल्या 6-7 महिन्यापासून ज्या हाल अपेष्टा होत आहेत, जो त्रास होत आहे, अत्यंत त्यांना उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे। या संदर्भामध्ये कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं, परंतु महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जनजीवन विस्कळीत झालेलं, रस्त्यावर आलेलं सगळं सुरळीत व्हावं आणि सगळ्यांना पोटापाण्याला लागण्याची सोय उपलब्ध करून द्यावी आणि सगळ्यांना आपला व्यवसाय चालू करण्याची संधी देण्यात यावी, यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रात हाक दिली। एकामागे एक पहिल्यांदा सलून व्यावसायिकाचा असेल, नंतर जिम व्यावसायिकाचा असेल, त्यानंतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा असेल, या सगळ्या प्रक्रियेमधून हाक देत आज शेवटच्या टप्प्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऑटो रिक्षा चालकांच्या संदर्भात आज नांदेडमध्ये आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आलेली आहे आणि आज सर्व ऑटो चालक मालक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांनी काही प्रशासनाकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। त्या मागण्या त्यांच्या अशा पद्धतीच्या होत्या की जे बँकेचे हप्ते आहेत त्या संदर्भात त्यांना तंग करण्यात येत आहे, परेशान करण्यात येत आहे, जो काही त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्यात जात आहे, यातून जर काही वाईट वेगळं जर घडलं किंवा त्यांना एखाद्याला आता कालपरवा एसटी कामगारांनी एक आत्महत्या केली, तशी वेळ कुठल्याही ऑटो चालकावर येऊ नये यासाठी बँकेचे हप्ते देणाऱ्यांनी किंवा मायक्रो फायनान्सवाल्यांनी किंवा खाजगी फायनान्सवाल्यांनी जे त्रास देण्याची प्रक्रिया केलेली आहे ती थांबवण्यात यावी, अशा पद्धतीची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आरटीओची पासिंग फी आहे ती माफ करण्यात यावी, अशा पद्धतीची दुसरी त्यांची मागणी आहे। त्यानंतर लायसन रिन्युअल फी माफ करण्यात यावी, अशी एक मागणी आहे। त्यानंतर रोड टॅक्स माफ, ग्रीन टॅक्स या संदर्भातली माफी असावी पावतीच्या संदर्भातली, अशी एक त्यांनी प्रामुख्याने मागणी केलेली आहे। त्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या काही बँकेच्या लोकांनी त्यांना तंग करण्याची भूमिका घेतली आहे ती थांबल्या गेली पाहिजे। खाजगी शाळेतील ऑटो चालकांच्या पाल्यांची फी माफ करण्यात यावी, अशी एक त्यांची भूमिका आहे। त्यानंतर ऑटो चालकांच्या कुटुंबाला अतिरिक्त राशन उपलब्ध करून द्यावे, ही अत्यंत रास्त आणि प्रमुख मागणी आहे। त्यानंतर कुटुंबांच्या उदरनिर्वाह होण्यासाठी शासनाने यांना मानधन देण्यात यावं। त्यांची मागणी आहे की आम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रति महिना 20,000 रुपये देण्यात यावं आणि ज्यांचा ऑटोच बंद होता त्याच्यामुळं आम्ही हप्ते भरू शकत नाही, ते मग बँकेचे असतील, फायनान्सचे असतील, ते सर्व माफ करण्यात यावे। आमची उपजीविका ही आमच्या दररोजच्या व्यवसायावर चालते, आमचा व्यवसायच बंद होता, त्याच्यामुळं आम्ही आमच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक फी भरू शकणार नाही, आम्ही आमच्या घराचा किराया देऊ शकत नाही, आम्ही आमच्या मीटरचं बिल भरू शकत नाही। ज्या काही जगण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात ते आमच्या ऑटोवर अवलंबून आहे। आमचा ऑटो बंद असल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांची फीस भरू शकत नाही, घरमालकाचं घरपट्टी देऊ शकत नाही, त्यामुळं हे सर्व माफ करण्यात यावे। त्याबरोबर जो रोडचा टॅक्स आहे तो टॅक्स माफ करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी ही ऑटो युनियनची आहे। त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे आणि या ऑटो चालकांचा मालकांचा जर प्रश्न मिटला नाही तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल। सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक प्रश्नावर या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे, त्याचाच भाग म्हणून आज आम्ही ऑटो युनियनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ऑटो युनियनवाल्यासोबत आहोत आणि हे आमचे बांधव आहेत आणि त्यांच्या बांधवांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभा आहे। आंदोलन करण्याची गरज पडली तरी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून त्यांच्यासोबत आंदोलन करेल। मेरा नाम मोहम्मद अब्दुल रहीम है और मेरा तकरीबन 3.5 लाख रुपये कर्जा है। मैं भी गाड़ी फाइनेंस की उठाने वाला हूँ और फाइनेंस वाले जो है परेशान कर रहे हैं कि हफ्ता भरो नहीं तो आपको पेनल्टी मारेंगे, आपको ड्यू मारेंगे। अब एक तो इतना कर्जा है, एक तो लॉकडाउन की मंदी में परेशान है,
मार्केट में कुछ कारोबार नहीं है, बहुत परेशान है, फिर भी ऑटो रिक्शा लेकर चला रहे हैं रोड के ऊपर। तो मेरी ये विनती है कि सरकार से कि ऑटो रिक्शे वालों का कुछ तो भला करो और उनके बारे में कुछ तो सोचो। मैं अपने 2 शब्द ख़त्म करता हूँ।